खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। सूरज चव्हाण यांना आज कोर्टात हजर केलं जाणार। षण्मुखानंद सभागृहात आज अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा। महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित। महायुतीच्या बैठकीनंतर काँग्रेसही ॲक्शन मोडमध्ये। काँग्रेसच्या लोकसभेसाठी आजपासून विभागवार आढावा बैठका। लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेतला जाणार आढावा। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामध्ये 3,53,000 कोटींचे करार। राज्यामध्ये 2 लाख रोजगार निर्मिती होणार। 1 लाख कोटीच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या अनुकूल। अजित पवार गटाचा अमोल मिटकरींना धक्का। अमोल मिटकरींचं मुख्य प्रवक्तेपद काढलं। उमेश पाटलांकडे अजित पवार गटाचं मुख्य प्रवक्तेपद। 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। बावनकुळेंनी शिंदेंचा दावा फेटाळला। चंद्रकांत पाटलांनी सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी घेतली भेट। अधिकृतपणे शिंदेंना कोणीही ऑफर दिली नाही। चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। अयोध्येतील राम मंदिरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती। रामलल्लाच्या मूर्तीची आज गर्भगृहात स्थापना होणार। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गोंधळ। विधी शाखेच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 6 तास वाहतूक बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉरचं काम करण्यासाठी ब्लॉक। धमाकेदार दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय। फक्त 12 रनचं टार्गेट असताना रवी बिश्नोईने घेतल्या 1 रन देऊन 2 विकेट। राज्यात कोरोनाच्या JN1चे 201 तर कोरोनाचे 81 नवे रुग्ण आढळले। कोरोनामुळे एकाचा मृत्यू। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। दिल्लीसह उत्तर भारतामध्ये थंडीची लाट। पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर काही भागामध्ये थंडी वाढण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।